विधान भवनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये आले खरे, मात्र त्यांनी समोरासमोर येऊन सुद्धा एकमेकांना टाळल्याचं दिसून आलं। तर विधान परिषदेमधून निवृत्त होत असलेल्या आमदारांचं फोटो सेशन सुरू होतं। यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, अध्यक्ष आणि सभापती उपस्थित होते। त्यानंतर तिथं उद्धव ठाकरेही फोटो सेशनसाठी पोहोचले। फोटो सेशनसाठी आल्यावर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना नमस्कार केला। त्यानंतर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना बसण्याची विनंती केली, पण मुख्यमंत्र्यांच्या शेजारी राम शिंदे आणि एकनाथ शिंदे उभे होते। शिंदेंच्या बाजूची खुर्ची रिकामी होती, त्यामुळे आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या। दरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या शेजारी बसण्याचा आग्रह केला, पण उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंना शिंदेंच्या शेजारी बसण्यास सांगितलं। त्यामुळे दोन्ही नेत्यांनी शेजारी बसणं जरी टाळलं असलं तरी दोन्ही नेते एकाच फ्रेममध्ये कैद झाले। तर ही दृश्य आपण बघू शकतोय फोटो सेशन वेळेची। या वेळेला जर उद्धव ठाकरे या खुर्चीवर बसले असते तर मात्र माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री तसंच विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे एकाच फ्रेममध्ये शेजारी बसलेले दिसले असते, मात्र तसं झालेलं नाहीये। त्या ठिकाणी बसण्याची विनंती करण्यात आलेली होती उद्धव ठाकरेंना, मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शेजारच्या खुर्चीवर नीलम गोऱ्हेंना बसण्यास सांगितलं आणि ते त्याच्या शेजारी जी खुर्ची होती तिथं बसल्याचं दिसून आलं। तर ही तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलेलं आहे। नीलम गोऱ्हे या शिंदे आणि ठाकरेंच्या मध्ये बसलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। फोटो सेशन सुरू असताना जेव्हा ठाकरेंची या ठिकाणी एंट्री झाली त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसण्याची विनंती फडणवीसांनी ठाकरेंना केली होती, पण ठाकरेंनी त्या ठिकाणी बसणं टाळलं। तिथं नीलम गोऱ्हे या उभ्या होत्या आणि त्यांना विनंती केली त्या खुर्चीवर बसण्याची, आणि जिथं नीलम गोऱ्हेंची खुर्ची होती त्या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे बसल्याचं पाहायला मिळालं। तर ही फोटो सेशन वेळेची दृश्य आपण बघू शकतो। आमदार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिसत आहेत आणि उद्धव ठाकरे जेव्हा आले तेव्हा ते इथं एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसण्याची विनंती त्यांना केलेली होती, पण त्यांनी टाळलेलं होतं। मात्र या फोटोमध्ये हे दोन्ही नेते एकाच फ्रेममध्ये कैद झाले।